दर्शनी सुख झाले गो साजणी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा. या सगळ्याच्या पलीकडे सुद्धा एक बळ आहे. या सगळ्याच्या पलीकडे सुद्धा एक संपत्ती आहे. शिवोहम 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 शिवोहम. शिवोहम शिवोहम. कळालं? खरी संपत्ती कशाला म्हणतात ते कळालं? हे धन आमच्यासाठी माती आहे, माती. इथून पुढे जर शहाणपणा केलात तर या माती सारखंच तुमच्या सगळ्यांची माती करून टाकेन. शिवहम 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 शिवहम. उचला ही माती आणि चालते वा. शिवोहम 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 शिवोहम. बोल. काय? मनातून मुखापर्यंतचा प्रवास सोपा असतो, पण मुखातून बाहेर येण्याचा प्रवासच अवघड. कारण त्यामध्ये संघर्ष असतो आणि ज्यांचं मन निर्मळ असतं त्यांच्याच मुखावर संघर्ष दिसून येतो. काय बोलायचं होतं? दादा, तू गीताभाष्य करत असताना ते मी लिहून घ्यावं अशी माझी मनापासून इच्छा होती. मात्र ते भाग्य सच्चिदानंद बाबांच्या भाळी होतं. कितीही नाकारलं तरी सुरुवातीला मला ते अवघडच गेलं. मात्र हळूहळू मला त्यात यश आलं. म्हणजे निदान मला तरी तसं वाटतं. दादा, आता तू अमृतानुभव कथन करणार आहेस तेव्हा त्याचा लेखनिक मला होता यावं. तुझ्या मुखातून निघणारे अमृतकण जतन करता यावेत अशी माझी मनापासून इच्छा आहे. देशील मला ही संधी? दादा, या विठुरायाकडे अनेक वारकरी येतात. दुरून का होईना त्याचं दर्शन घेतात. या आधी सच्चिदानंद बाबांकडून गीता भाष्यरूपी भगवंताची पूजा करताना दर्शन घेण्याचं भाग्य मला मिळालंय. आता ती पूजा माझ्याच हस्ते व्हावी अशी माझी अतीव इच्छा आहे. करशील माझी एवढी इच्छा पूर्ण? सोपाना, अरे मी सामान्य आहे.
परंतु माझ्या लाडक्या भावाचं मन मात्र मी नक्की वाचू शकतो. म्हणूनच तू विचारण्याआधीच मी ठरवून टाकले की यावेळी सच्चिदानंद बाबांच्या स्थानी तू असशील. खरंच? अगदी खरं. दादा, अरे नाही, आपण हे असं उन्हात अनात फिरायचं, त्यांच्याकडे जायचं, त्यांनी आपल्यासनी हाकलून द्यायचं, परत आपण उन्हात अनात फिरायचं. नाही म्हणजे देव काही लोकांच्या कपाळी यश लिहित नाही ते नाहीच. नाही, चांगदेव स्वामी दगड भिरकावला गेला आपल्याला भिरकावून देतात आणि आपण परत येतो त्यांच्याकडे सहाय्य मागाय. मलाही त्याचाच खेद वाटतोय. इतके यत्न करूनही आपल्या हाती काही लागणारच नसेल तर एवढी धावपळ करून काय उपयोग आहे? इथे त्या स्वामींकडून आपण अपमान करून घेतोय आणि तिकडे ग्रामात त्या कार्ट्यांचा मान पुन्हा वाढायला लागलाय. म्हणजे त्या कार्ट्यांनी नवीन ग्रंथाची रचना करायला सुरुवात केली आहे. रोज सिद्धबेटावरती कसली कसली कीर्तनं भजनं चालतायत आणि गावातली महामूर्ख मंडळी तिथं जमायला लागली आहेत. ऐकायला पाहायला केवळ ग्रामातलीच काय, अवघ्या पंचक्रोशीतली माणसं तिथं जमू लागली आहेत असं ऐकलंय आम्ही. हा म्हणजे मागल्या बारीला ते गीता भाष्याचं सोंग केलं आणि आता हे असं तर जोडले जाणारे हात वाढले ना तर नाही नाही नाही, त्रिवार नाही, त्रिवार नाही. आम्ही हे होऊच देणार नाही. पण तेच घडतंय ना. न्यायसभेत त्या कार्ट्यांमुळे आपला अपमान झाला. आता त्यांचा मान असाच वाढू लागला ना तर एक दिवस आळंदी ग्रामातून आपली धिंड निघेल. ग्राम जोशी, शांतम पापम, त्या कार्ट्यांना पराभूत करावंच लागेल. थकून चालणार नाही. स्वामी, आपली संमती असेल तर एक प्रश्न विचारू? म्हणजे आपण रागावणार नसाल तरच विचारेन. ते तू कुठला प्रश्न विचारतोस यावर अवलंबून आहे. अरे मी पुढच्या क्षणाला काय करू हे आम्हाला सुद्धा माहित नसतं. मग आम्ही तुला कुठली शाश्वती देऊ? स्वामी, आपल्या तपश्चर्येच्या किमयेने आपण अनंत कालाचं भवितव्य काय आहे ते पाहू शकता. आपल्याला दृष्टांत होतात, संकेत मिळतात. मग भविष्यात या आळंदीवासियांचं आणि आपलं नेमकं काय नातं असणार आहे? शिवोहम शिवोहम, नेमका हाच प्रश्न तुला कसा काय पडला? राग मानू नये. लहान तोंडी मोठा घास घेतोय असं समजा, पण विचारतोच. हे आळंदीवासी वारंवार येऊन आपला वेळ दवडतात, काहीतरी हीण देवाण घेवाणीच्या गोष्टी करतात, स्वतःची पायरी न ओळखता बोलतात. आपण त्यांना शासन का नाही करत? शिवोहम शिवोहम शिवोहम. शोध संपला, शोध संपला असं जेव्हा आम्हाला वाटत होतं तेव्हाच तो संपलेला नाही याची जाणीव झाली या आळंदीकरांमुळे. म्हणजे तू म्हणालास ते खरंय. आमच्या इतक्या वर्षाच्या साधनेने आम्ही भविष्यातच काय तर तिन्ही त्रिकाळात बघू शकतो. पण यावेळी तसं होताना दिसत नाही, असंच ना? या आळंदी ग्रामाचा आमच्या अस्तित्वावरती काय परिणाम होणार आहे हे आम्हाला दिसत नाहीये. आणि ते का दिसत नाहीये हे आम्हाला कळत नाहीये. चाच पडतोय आम्ही तमात. एवढी वर्ष फक्त आमच्याकडे उत्तर होती, पण 1400 वर्षांच्या या तपानंतर आज पुन्हा आम्हाला प्रश्न निर्माण होत आहेत.
म्हणूनच आम्ही त्या आळंदीकरांना थारा देतोय. आम्हाला प्रश्नांची भीती वाटते, आम्हाला तमाची भीती वाटते, आम्हाला अज्ञाताची भीती वाटते. आणि इतक्या वर्षानंतर आम्हाला ज्याची भीती वाटतेय त्यावर आम्हाला विजय मिळवायचाच आहे, कुठल्याही परिस्थितीत. शिवोहम 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 शिवोहम. आजवर आपल्याला जे अवघड वाटत होतं ती शास्त्री पंडिताची भाषा आपल्याला जन्मात सुद्धा कळणार नाही असं वाटतं. पण आता हे समज सोपंच वाटायला लागलंय. हे मात्र खरे, पण कसं काय जमत असेल एवढं लहान वयात, हे तो देवच जाणे. एवढ्या लहान वयात आणि एका जन्मात 7 जन्माचं सुसून घडलेली लेकरं हायती ती. हे मात्र तुम्ही अगदी खरं बोललात सगुणा आजी. जीवनाच्या गोडकटू अनुभवातून निर्माण झालेला अमृतानुभव आहे हा. भेदूला जाऊनी आवडी ये करसी देत बुडी. जो भोगणया ठाव काढी द्वैताचा जेथे. भोग हवा असेल तर द्वैत हे हवेच, कारण भोगणारा भोगी आणि त्याला भोगावे लागणारे भोग हे दोन्ही भिन्न आहेत. त्यामुळे भेदाची जाणीव जर भोगणाऱ्याला असेल तर भेद हा भोगाचा मागोवा घेतो की द्वैताचा मागोवा घेतो हेही कळेनासं व्हावं इतके ते दोघे एकरूप होऊन जातात. शिव आणि त्यातून उत्पन्न होणारी शक्ती या दोन्ही भिन्न आहेत का? हे दोन्ही जर भिन्न असते तर प्रत्येक जण स्वतंत्र अस्तित्वाने जगला असताना. परंतु अनादी काळापासून हे दोन्ही अनंत एकत्र नांदत आहेत आणि आपण सारी त्या शिवाचीच बालकं आहोत. त्यामुळे आपणही एकरूप आहोत. बोला पांडुरंग हरी वासुदेव हरी. पांडुरंग हरी वासुदेव हरी. पांडुरंग हरी वासुदेव हरी. पांडुरंग हरी वासुदेव हरी. बोला गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. शांतम पापम हा कसला कोलाहल सुरू आहे आळंदी ग्रामामध्ये आमच्या अनुपस्थितीत. ज्या गावच्या वेशीवरती रात्री असा गोंगाट सुरू असतो ते गाव असंस्कृत मानलं जातं एवढं देखील कळत नाही का या ग्रामस्थांना? या गावामध्ये असंस्कृत माणसं राहतात, इथं दुसरा काही पर्याय आहे? एक नासका आंबा बाकीच्या आंब्यांचा नाश करतो तसं झालं या ग्रामाचं. ही कार्टी कधी भजन कीर्तन करतात, कुणी उठून कीर्तनकार व्हायला लागलं तर ज्ञान साधना तप या शब्दांना काही अर्थ आहे का? हो शास्त्री बुवा, एकदा त्या ज्ञानाच्या पायावर डोकं ठेवायची सवय लागली का हे समज सुरू होतं. जनआधार ही फार मोठी शक्ती आहे विसोबा शास्त्री, आणि ती जर ह्या कार्ट्यांना प्राप्त झाली असेल तर फार मोठा आकांत ओढवेल. नाही ग्रामजोशी नाही, हे आम्ही कदापि होऊ देणार नाही. हे महामूर्ख माणसं त्या कार्ट्यांच्या पायावर डोकं ठेवतात काय? आता या ग्रामस्थांच्या डोक्यावर नाही मी पाय ठेवला तर नावाचा विसोबा शास्त्री नाही मी. शांतम पापम. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव.
यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. जेव्हा जेव्हा या भूतलावरती अधर्माची परिसीमा होईल तेव्हा तेव्हा धर्माच्या रक्षणासाठी आम्ही अवतार घेऊ. सत्पुरुषांचं रक्षण करू आणि दुष्टांचा नायनाट करू. असं आम्ही नाही, स्वतः भगवंतानी म्हटलंय. आणि ते सुद्धा या भगवद्गीतेमध्ये ज्याचा खेळ खंडोबा मांडलायस तू. आम्ही देखील त्या भगवंताप्रमाणे धर्माच्या रक्षणासाठी अवतार घेतला असं समजा. भगवद्गीतेचा अपमान आम्ही कदापि सहन करणार नाही. शांतम पापम. अपमान? आपल्याला उमगलेली विश्वातली सुंदर गोष्ट इतरांना सांगितली तर तिचा अपमान कसा होईल? कारण ती सुंदर गोष्ट सांगण्याची ना तुझी पात्रता आहे ना अधिकार. ही सगळी मेंढर तुला ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर म्हणून डोईवर घेतात म्हणून स्वतःला ज्ञानी विद्वान समजायला लागलास तू. ज्ञान ही एकमेव गोष्ट अशी आहे ज्यावर अवघ्या स्थिरचराचा अधिकार आहे. मी फार थोर ज्ञानी नाही हे मी जाणतो, परंतु ज्ञानाचं आदान प्रदान केलं की ज्ञान वाढतं असं म्हणतात. निरूपण करताना जे ज्ञान मी इतरांना देण्याचा यत्न करत असतो ते करताना ते मलाही प्राप्त होत असतं. मी माझ्या मर्यादा जाणतो आणि एकमेकांच्या सहाय्याने एकमेकांच्या मर्यादा नाहीशा करण्याचा यत्न करणं म्हणजेच निरूपण. मर्यादा नाहीशा झाल्या की अधःपाताला आरंभ होतो. ज्ञानार्जनाला आणि ज्ञानदानाला मर्यादा आहेत म्हणूनच त्याचं पावित्र्य टिकून आहे. तुला काय कळणार म्हणा त्यातलं, कारण तूही तसाच अर्ध्या हळकुंडाने पिवळा झालेला तुझ्या बापासारखा. विसोबा शास्त्री, सोपाना. विसोबा शास्त्री, मी माझ्या वडिलांसारखा आहे. याहून दुसरी कुठलीही मोठी कौतुकाची थाप असू शकत नाही. परंतु हे सत्य नाही. माझे तीर्थरूप म्हणजे विद्वत्तेचा आणि ज्ञानाचा विशाल सागर होते आहेत आणि मी त्या सागरातला केवळ एक थेंब, जो त्या सागराच्या इच्छेप्रमाणे आणि त्या सागरासवे वाहण्याचा यत्न करत असतो. गीतेचा सहज सुलभ अर्थ सर्वांपर्यंत पोहोचावा ही माझी वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठीच निरूपणाचा आरंभ झाला आणि निरूपणातूनच अमृतानुभवाचा. पाखंडी माणसाचे आखोरी आदेश पाळलेस ना तर तुझा अंत सुद्धा तुझ्या बापासारखाच होईल. बंद कर तुझं हे थोटांड. यापुढे तुझ्या बालबुद्धीचं प्रदर्शन मांडण्यासाठी गीतेचा उपयोग केलास तर तुला कळेल आम्ही किती वाईट मनुष्य आहोत ते. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. शास्त्री, आपण वाईट नाही आहात. खरं तर कुठलीही व्यक्ती वाईट नसते. विशिष्ट प्रसंगी विशिष्ट वृत्ती त्याला असं करायला भाग पाडते. आपल्यातील खलप्रवृत्तीचा नाश होवो आणि योग्य वेळी या सत्कार्यासाठी आपलं सहाय्य होवो हीच मी त्या भगवंता चरणी प्रार्थना करतो.
आणि उरला प्रश्न माझ्या या कार्याचा, तर माझ्या वडिलांची इच्छा हे माझ्यासाठी ब्रह्मवाक्य आहे. हरिनाम कीर्तन आणि अमृतानुभव हे माझं जीवित कार्य आहे आणि माझ्या पुढीत प्राण असेपर्यंत मी ते करत राहीन. मग तुला तुझ्या कुडीतले प्राण लवकरच सोडावे लागतील. हा माझा या विसोबा शास्त्राचा शब्द आहे.